भारतात जेव्हा निवडणुका येतात तेव्हा चर्चा होते प्रचाराची, मुद्द्यांची आणि आश्वासनांची। पण या सगळ्या पलीकडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे पैसा। निवडणुका लढवण्यासाठी पैसा लागतो, पण काही उमेदवार असे असतात ज्यांच्याकडे इतकी संपत्ती असते की ती पाहून सामान्यांचे डोळे दिपून जातात। सध्या अशीच चर्चा पुण्यात सुरू आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका अशा उमेदवाराचं नाव समोर आलं आहे ज्याची संपत्ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। 271 कोटी रुपये। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, हे नाव आहे सुरेंद्र पठारे। पण ही गोष्ट फक्त पैशापुरती मर्यादित नाही, तर यामागे एक असं राजकीय चक्रव्यूह आहे जिथे वडील एका पक्षात आमदार आहेत आणि मुलगा, सून व भाची दुसऱ्या पक्षात उमेदवार आहेत। अशा या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत की सुरेंद्र पठारे नक्की कोण आहेत, त्यांच्याकडे एवढी प्रचंड संपत्ती आली कुठून आणि पुण्यातील हे पठारे मॉडेल राजकारणाची नेमकी कोणती बाजू आपल्याला दाखवते। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ही आकडेवारी समजून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता अंदाजे 271 कोटी 85 लाख रुपये। आता या 271 कोटींचं गणित कसं आहे ते पहा। त्यांच्याकडे 217 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे। यामध्ये शहराच्या मोक्याच्या ठिकाणाच्या जमिनी, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि आलिशान निवासी इमारतींचा समावेश आहे। त्यांच्या ताफ्यात BMW, मर्सिडीज आणि इनोवा क्रिस्टा सारख्या गाड्या आहेत। आता तुम्ही विचार करा, पुणे महानगरपालिकेचा एक नगरसेवक होण्यासाठी जो उमेदवार रिंगणात उतरला आहे त्याची संपत्ती अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांइतकीही आहे। तुलना करायची झाली तर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांची संपत्ती 77 कोटी आहे, तर दिवंगत गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वर्धा बापट यांची संपत्ती 11 कोटी आहे। म्हणजेच सुरेंद्र पठारे हे इतर उमेदवारांच्या तुलनेत कित्येक पटीने श्रीमंत आहेत। आता प्रश्न पडतो की ही संपत्ती आली कुठून? सुरेंद्र पठारे हे केवळ एका नेत्याचे पुत्र नाहीत, तर ते उच्च शिक्षित आहेत। त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित COEP इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ते तिथे गोल्ड मेडलिस्ट राहिले आहेत। राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी स्वतःला एक यशस्वी उद्योजक म्हणून प्रस्थापित केलं। पण इथेच खरी गोम आहे। अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की कोणत्याही मोठ्या उद्योगाचं नाव समोर नसताना एवढी मोठी रिअल इस्टेट मालमत्ता कशी काय उभी राहिली? याचं उत्तर दडलंय पुण्याच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारात आणि लँड बुकिंग मध्ये। वडगाव शहरी, खराडी आणि विमाननगर हा परिसर गेल्या 10 ते 15 वर्षात IT हब म्हणून विकसित झाला। पठारे कुटुंबाची या भागात पूर्वपार मोठी जमीन जुमला आहे। शेवा शेती जमिनीचं रूपांतर कमर्शियल आणि रेसिडेन्शियल झोनमध्ये होतं तेव्हा जमिनीचे भाव गगनाला भिडतात। सुरेंद्र पठारे यांनी आपल्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा वापर करून रिअल इस्टेट व्यवसायात मोठी गुंतवणूक केली। त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद असलेल्या 217 कोटींच्या जमिनी आणि इमारती हे याच रिअल इस्टेट व्यवसायाचे फळ आहे। मात्र या संपत्तीसोबतच त्यांच्यावर 40 कोटी रुपयांचे कर्ज सुद्धा आहे, जे व्यवसायातील गुंतवणुकीसाठी घेतल्याचं दिसतंय। पण मित्रांनो, या व्हिडिओचा सर्वात धक्कादायक आणि रंजक भाग आता सुरू होत आहे, तो म्हणजे राजकीय सोय। सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव आहेत। आता गंमत पहा, वडील बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या पक्षात आहेत आणि ज्या चिन्हावर ते निवडून आले ते म्हणजे तुतारी। पण त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, सून ऐश्वर्या पठारे आणि त्यांची भाची हे तिघेही भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। याला म्हणतात पॉवरफुल फॅमिली बॅकअप। एकाच घरात दोन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष कसे काय नांदतात की ही केवळ एक राजकीय सोय आणि जेणेकरून सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ, घराण्यातलं पद सुरक्षित राहावं। सुरेंद्र पठारे यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला। राजकीय तज्ञांच्या मते बापूसाहेब पठारे यांच्या विधानसभा विजयात सुरेंद्र पठारे यांच्या नियोजनाचा मोठा वाटा होता। सुरेंद्र हे पडद्यामागचे चाणक्य मानले जातात। मग अशा या चाणक्याने स्वतःसाठी भाजप का निवडली? याचं कारण असं असू शकतं की पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता त्यांना अधिक वाटली असावी किंवा त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाला सत्ताधारी पक्षाचं संरक्षण हवं असावं। कारण जेव्हा तुम्ही कोट्यावधींच्या जमिनींच्या व्यवहारात असता तेव्हा सत्तेच्या जवळ असणं हे व्यवसायासाठी इन्शुरन्स सारखं काम करतं। आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ज्या प्रभागातून सुरेंद्र पठारे उभे आहेत तिथून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह म्हणजे तुतारी गायब झाली आहे। ज्या बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या जोरावर विधानसभा जिंकली, त्यांच्याच मुलाने आपल्या प्रभागातून वडिलांच्या पक्षाचं अस्तित्वच संपवून टाकलं आहे का? हा प्रश्न पुण्यातील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। भाजपसाठी ही मोठी जमेची बाजू आहे, कारण त्यांना एक उच्च शिक्षित, श्रीमंत आणि स्थानिक पकड असलेला
उमेदवार मिळाला आहे, पण आपण एक नागरिक म्हणून याकडे कसं पाहायला हवं? जेव्हा निवडणुकांमध्ये एवढा प्रचंड पैसा येतो तेव्हा सामान्य आणि मध्यमवर्गीय उमेदवाराचं काय होतं? जर एखाद्याला निवडणूक लढवायची असेल आणि त्याच्याकडे 271 कोटींची मालमत्ता नसेल तर तो त्या धनदांडग्या उमेदवारांची स्पर्धा करू शकेल का? पुण्याच्या राजकारणाचं कॉर्पोरायझेशन होत चाललं आहे का? सुरेंद्र पठारे हे गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर आहेत, ही चांगली गोष्ट आहे. सुशिक्षित तरुण राजकारणात यायला हवेत याबद्दल दुमत नाही, पण त्यांची ओळख केवळ श्रीमंत उमेदवार म्हणून उरते की ते लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकसेवक म्हणून समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं हा गुन्हा नाही, पण जेव्हा ही गुंतवणूक राजकीय पदाच्या आशीर्वादाने वाढते तेव्हा पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. पठारे कुटुंबाची ही संपत्ती आणि त्यांचं राजकीय वजन पाहता प्रभाग 4 मधील निवडणूक ही केवळ 2 उमेदवारांमधील लढाई राहिलेली नाही, तर ती संपत्ती आणि सत्तेच्या प्रदर्शनाची लढाई झाली आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे आमदार वडील आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार मुलगा. ही फॅमिली सेटिंग लोकशाहीसाठी किती पूरक आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत सुरेंद्र पठारे आणि त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे हे दोघेही विजयी होतात का? भाजपला या श्रीमंत फॅक्टरचा किती फायदा होतो आणि बापूसाहेब पठारे यांची भूमिका यात नेमकी काय असते हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे, पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात सुरेंद्र पठारे यांचं नाव सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? राजकारणात एवढी प्रचंड संपत्ती असणारे उमेदवार असणं योग्य आहे का? यामुळे सामान्यांचे प्रश्न सुटतील की फक्त बिल्डरांचे आणि धनदांडग्यांचे हित जपले जाईल आणि एकाच कुटुंबात 2 वेगवेगळ्या पक्षांचे नेते असते ही राजकीय रणनीती आहे की लोकांचे दिशाभूल? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही पुण्याच्या राजकारणातल्या या कोट्याधीश उमेदवाराबद्दल कळेल. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.